नमस्कार माझ्या भावांनो. तर माझं नाव सचिन आहे. मी आहे प्रॉपर लातूर जिल्ह्यातला. लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर माझं गाव आणि मी गेल्या 20 वर्षापासून राहतो गोव्यामध्ये. तर गोव्यामध्ये कोविडपर्यंत मी चांगल्या ठिकाणी जॉब करायचो. पैसे पण ठीकठाक मिळायचे. लाईफ पण एकदम चांगली माझी जात होती. पण कोविड आला आणि कोविड आल्यानंतर मग आमच्या ऑफिसवाल्यांनी मला सांगितलं की बाबा 2 वर्ष तुम्ही रेस्ट करा आणि 2 वर्ष रेस्ट केल्यानंतर मग आम्ही तुम्हाला कामाला घेऊ. म्हणजे काढून नव्हते टाकलेले. 2 वर्ष त्यांनी मला रेस्टच दिलं होतं. प्लस मला पैसे दिले होते 2 वर्षाचे. पण त्या 2 वर्षामध्ये मी आणि माझा फ्रेंड आम्ही दोघांनी सोशल मीडियावरती काम करायला सुरू केलं, कारण घरीच पडून होतो आम्ही दोघी. आणि त्याच्यानंतर मग सुरू झाली खरी मजा आणि एन्जॉयमेंट. कारण त्याच्यानंतर मग एक्झॅक्टली समजलं की सोशल मीडिया काय आहे आणि त्याच्यामध्ये पण पैसे मिळतात. शिवाय तुम्हाला फ्रीडम असतं. फ्रीडम म्हणजे तुम्ही कुठेही जा, कुठेही फिरा, कुठूनही तुम्ही कामं करू शकता आणि तुम्ही चांगल्या क्वालिटीचे जर कंटेंट तुम्ही बनवत असाल तर त्याच्यातून तुम्ही पैसे कमवू शकता. हे मला त्यावेळेस समजलं आणि मग 2 वर्षामध्ये थोडं बहुत ठीकठाक आमचं झालं. मग आम्ही जॉब सोडून दिला, दोघांनीही जॉब सोडून दिला आणि आता ह्याच्यामध्येच आम्ही फुल टाईम काम करतोय. तर आज आहे 15 सप्टेंबर आणि आज जे आहे गोव्यामध्ये खूप पाऊस पडतोय. तर पाऊस कसा पडतोय तुम्हाला दाखवतो आधी, त्याच्यानंतर मग परत आपण बोलूया. तर हे बघा, वातावरण बघा कसं झालं बाहेर. एकदम म्हणजे पूर्ण ढगाळ वातावरण आहे आणि सकाळपासून आज पाऊस पडतोय. फुल एकदम म्हणजे चिल्ड वातावरण आहे. म्हणजे गोव्याच्या हिशोबाने तर खूप चिल्ड आहे, कारण गोव्यामध्ये थंडी खूप जास्त पडत नाही, कारण कोस्टल एरिया आहे. म्हणजे किनारपट्टी असल्यामुळे मुंबईपासून ते ऑलमोस्ट केरळापर्यंत पाऊस जे आहे ते थंडी जी आहे ती खूप कमी पडते. म्हणजे मॅक्सिमम मिनिमम जे टेम्परेचर असतं ते मला वाटतं 18 ते 20च्या खाली जात नाही. चुकून कधी गेलं तर गेलं, त्याच्यापेक्षा कमी होत नाही. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये मोस्टली मराठवाडा, विदर्भ, पुणे वगैरे तिकडे 8, 9, 10 पर्यंत सुद्धा किंवा त्याच्यापेक्षा कमी पण कधी कधी टेम्परेचर होतं. तर मग मी ठरवलं की चला आजपासून डेली ब्लॉग बनवूया. कुठे जातोय, कसं जातोय, काय करायचं, कसं करायचं, त्या सगळ्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला डिटेल्स रोजच्या रोज देत जाईन. आणि मी ऑलरेडी म्हणजे फुल टाईम ट्रॅव्हल ब्लॉगर आहे. तो बऱ्याच ठिकाणी फिरलो, इंडियामध्ये सुद्धा आणि इंडियाच्या बाहेर सुद्धा. तर तिकीट प्राइजेस असतील किंवा त्या जागेची माहिती असेल किंवा कसं रेल्वेनी, फ्लाईटनी, बसनी, ट्रेननी, ऑटोनी, सगळ्या बाबतीमध्ये मला माहिती आहे. म्हणजे मी असं म्हणत नाही मी फार इंटेलिजंट आहे, पण मला त्या गोष्टीचं नॉलेज आहे. कारण जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीचा अनुभव घेत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याबद्दल काहीही माहिती नसते. कारण गुगलवरती फक्त माहिती तुम्हाला मिळते आणि इंस्टाग्रामवरती जी आहे ती चांगली इन्फॉर्मेशन मिळते, पण त्यातले बरेच लोक जे आहेत ते फुल इन्फॉर्मेशन देत नाहीत. तर तुम्ही कुठल्याही बाबतीमध्ये, म्हणजे स्पेशली एशियन कंट्रीबद्दल आणि इंडियामध्ये, एक्सेप्ट जम्मू काश्मीर सोडून, कारण मी तिकडे कधी गेलो नाही आणि ते कधी माझ्या लिस्टेमध्येही नव्हतं. बाकी सगळीकडे मी फिरलोय. तर तुम्ही आरामात मला त्याच्याबद्दल विचारू शकता. आणि गोव्यामध्ये जे आहे आता हे सप्टेंबर महिना आहे, अजून 10-15 दिवसानंतर पाऊस सुरू होईल. सीजन सुरू होईल आणि सीजन सुरू झाल्यानंतर रोज इथे काय काय ॲक्टिव्हिटी होतात ते तुम्हाला मी रोज दाखवत जाईन. म्हणजे कशामुळे मी तुम्हाला सांगतोय, तर आमचे कोलॅबरेशन एव्हरी डे असतात. म्हणजे हॉटेल, क्लब, कॅफे, बार, रेस्टॉरंट, म्हणजे कुठल्याही ठिकाणी आमचे कोलॅबरेशन असतात. मग त्या कोलॅबरेशनला आम्हाला रोज साऊथ गोव्याला जावं लागतं, नॉर्थ गोव्याला जावं लागतं. मी नॉर्थ गोव्यामध्ये राहतो, पंजिममध्ये. तर पंजिम जो आहे तो नॉर्थ गोव्याचा पार्ट आहे, पण ही राजधानी पण आहे गोव्याची. तर मग त्याच्यामुळे मग कसं मला सगळे डिटेल्स एकदम म्हणजे असं एकदम सूक्ष्म म्हणतात ना, डीप डिटेल्स ते मला माहिती आहेत. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला अगदी व्यवस्थित त्याचं काय म्हणतात त्याला, आठवेना मला वर्ड. तर त्याचं व्यवस्थित मी त्याचं विस्तांतरण करून मी तुम्हाला सांगू शकतो. तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला गोव्याबद्दल किंवा गोव्याच्या दुसऱ्या कुठल्याही गोष्टीबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी 24/7 मी ऑलवेज तिथे असतो. म्हणजे इन केस जर समजा तुम्ही मला आता कमेंट केलं आहे तर तुम्हाला मी थोड्या वेळानंतर का होईना पण तुम्हाला 100% रिस्पॉन्स देईन मी. आणि आजचा जो ब्लॉग आहे तुम्ही आज इथे संपवतो. परत उद्या येईन नवीन ब्लॉग बरोबर. रेडी राहा. थँक्यू.